Okay guys, so welcome everyone. क्वेश्चन नंबर 1 ऑलरेडी झाला आपला. पार्ट 1 मध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 बघितला. नाव टोटल पूर्ण बघितला आपण. नाव इन दिस पार्ट वी आर गोइंग टू सॉल्व क्वेश्चन नंबर 2 अँड पॉसिबली क्वेश्चन 3 अँड क्वेश्चन 4 ऑल्सो. प्रयत्न करूया आपण पुढे पण जाण्याचा. काय क्वेश्चन आहे बघा तुमचा. फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड्स ऑफ लेंथ ब्रेथ अँड हाईट ॲज गिवन बिलो. तुम्हाला इष्टिका जिथे दिलेली आहे त्याची लांबी दिलेली आहे, रुंदी दिलेली आहे, उंची दिलेली आहे. तुम्हाला काय करायचं आहे, टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करायचा आहे, म्हणजे एकूण पृष्ठफळ. टोटल सरफेस एरिया म्हणजे एकूण पृष्ठफळ. चला स्टार्ट करूया आपण. सोपं आहे, आपल्याकडे फॉर्म्युला आहे बघा. यू नो ऑलरेडी. टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय हा बघा इथे. 2 ब्रॅकेट L इंटू बी प्लस बी इंटू एच प्लस L इंटू एच. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मधलं फर्स्ट. लक्ष द्या सगळ्यांनी स्क्रीनवर. स्पेस युटिलाइज करूया आपण. पहिले लिहून घेऊया काय काय दिलंय. क्वेश्चन नंबर 1. सो व्हॉट इज गिवन लिहून घ्या आधी. काय काय देते लिहून घ्या आधी. लेंथ इज गिवन 12 सेंटीमीटर, त्याला आपण लांबी म्हणतो. ब्रेथ इज गिवन दॅट इज 10 सेंटीमीटर, त्याला आपण रुंदी म्हणतो. अँड हाईट एच इज गिवन दॅट इज 5 सेंटीमीटर, त्याला आपण उंची म्हणतो. देन फॉर्म्युला काय. द टोटल surface area of a cuboid is equal to, total surface area of a cuboid is equal to what. 2 bracket L into B plus B into H plus H into L. बरोबर. नाउ पुट द व्हॅल्यूज. इथे किती टाकायचे. 2 कंसात लांबी अधिक लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक उंची गुणिले लांबी. व्हॅल्यू पुट करा. सोपं आहे. पुढे बघा. L इंटू बी दॅट इज 2L इंटू 10 प्लस बी इंटू एच म्हणजे किती 10 इंटू 5 प्लस एच इंटू एल म्हणजे 5 इंटू 12 5 इंटू 12 5 इंटू 12. येस. सो दॅट्स सेट. किती आलं बघा तुमचं असं. 2 ब्रॅकेट 120 प्लस 10 5 50 प्लस 12 5 60 60. आता ऍडिशन करा. ब्रॅकेटमध्ये काय काय ऍडिशन करा. 2 ब्रॅकेट 120 प्लस 50 170 झाले. 170 प्लस 60 230. नाव अगेन मल्टिप्लाय करा. यू विल गेट द आन्सर. 460 square centimeter is the total surface area of the cuboid. Question number 2 मधलं फर्स्ट. क्वेश्चन नंबर 2 मधलं 2 बघा. Yes, question 2 मधलं 2 बघा. What is length given? Length is equal to 5 centimeter. Then breadth म्हणजे काय रुंदी 3.5 सेंटीमीटर. Then h म्हणजे काय height is equal to 1.4 सेंटीमीटर. नाव फॉर्म्युला सूत्र वापरा. इष्टिकेचे तिचे एकूण पृष्ठफळ टोटल सरफेस एरिया of a cuboid is equal to 2 bracket LB plus BH plus LH. व्हॅल्यू पुट करा. सोपा. मी दुसरं काही तुम्हाला सोडून देतो, बाकी तुम्ही पुढची सोडू शकता. आय होप सो. ना L into B that is 5 into 3.5 plus 3.5 into 3.5 into 1.4 plus 1.4 into 5.
सॉल्व करा, विल गेट द आन्सर. टू ब्रॅकेट. सो 3.5 into 5 किती आले बघा. 3.5 into 5 मल्टिप्लाय 3.5 into 5 17.5 plus 3.5 into 1.4 4.9 plus 1.4 into 5 14 म्हणजे 70 7.0 7.0. Now add it. तर ऍड करा. टू bracket. So 17.5 plus 4.9 plus 7.0, that is 29.4. 29.4 तुमचा आन्सर आला. 29.4 मल्टिप्लाय करा टू ने. सोपं आहे थोडे. किती तुमचं बघा. 2 4 8 29 2 2 58 58.8 square centimeter is the answer of this question. Question 3, question 2 मधलं question 3 and question 4 सॉल्व करा तुम्ही. इझी आहे. ना नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 4 आपण. सॉरी 3. क्वेश्चन नंबर 3. A matchbox is 4 centimeter long, 2.5 centimeter broad and 1.5 centimeter in height. Its outer sides are to be covered exactly with craft paper. How much paper will be required to do so? So matchbox, the shape of the matchbox is like a cuboid. बरोबर की नाही. माचीसची पेटी तुम्ही पाहिली असेल. माचीसची पेटी, ती काडी पेटी जी असते तिचा आकार कसा असतो. क्युबॉइड असतो. इष्टिका चिती असतो. कसा असतो. क्युबॉइड किंवा इष्टिका चिती. राईट ना. सेम तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा. आता त्याला कव्हर करायचं. आउटर साइड्स कव्हर करायच्या. दॅटफॉर आउटर साइड्स कव्हर करण्यासाठी जो पेपर लागेल, दॅट क्राफ्ट पेपर विल ऍक्च्युअली. क्राफ्ट पेपर कसा असतो तुमचा. जेवढा पेपर लागेल दॅट इज ऍक्च्युअली द टोटल सरफेस एरिया. काय असेल तुम्हाला टोटल सरफेस एरिया असेल त्याचं वक्र पृष्ठफळ असेल. बघा तुमची मॅचेस अशी असते, सर्वांना माहित आहे. राईट बरोबर की नाही. समजा माचीसची पेटी, काडी पेटी आहे माचीस. सो दिस इज युअर लेंथ, ही आहे ब्रेड अँड दिस इज युअर हाईट. स्टार्ट करूया आपण सोडवायला. चला लक्ष द्या. Three. Now, a matchbox is like a cuboid. बरोबर की नाही. matchbox क्युबॉइड सारखा आहे. Therefore काय लिहूया आपण. लेंथ. What is length? Length is equal to 4 centimeter. Then breadth is equal to 2.5 centimeter. Then height is equal to 1.5 centimeter. So yes. Its outer sides are to be covered exactly with craft paper. बरोबर. Therefore तुम्हाला विचारलंय पेपर रिक्वायर्ड किती लागणार पेपर. सो पेपर required to cover its outer sides is equal to the total surface area of the cuboid, that is matchbox. Getting? That is matchbox. So the formula वापरायचा आणि सोडवायचं. सोपं आहे. Total surface area of the
cuboid shaped matchbox is equal to, इथे लिहूया आपण, is equal to 2 bracket LB plus BH plus LH or HL जे असेल ते. Now काय ना 2 bracket 4 into 2.5 plus 2.5 into 1.5 plus 1.5 into 4. हे सोल्व करूया आपण. काय तर बघा आन्सर तुमचं. 2 असंच राहणार. 4 into 2.5 किती येतं 10.0. 10.0. Then 2.5 into 1.5 आले 37.3.75. 1.5 into 4 आले 6.0. Addition करा. 10 plus 3.75 plus 6, 19.75 to 19.75. Then multiply करो. काय तर बघा 19.75 into 2, 39.50 square centimeter, right? Therefore you can write that 39.50 square centimeter paper will be required to cover all sides of the matchbox. Getting? Question number 4. An open box. बघा box open लक्षात घ्या. Open म्हणजे एका बाजूने open असतो तो. An open box of length 1.5, breadth 1.1 meter and height 1 meter is to be made for use on a trolley for carrying garden waste. म्हणजे तो तुम्हाला आहे ना क्यूबॉर्डच असणार आहे, फक्त तो वरून ओपन आहे आणि एकच बाजू त्याची ओपन आहे, म्हणजे एक रेक्टँग्युलर साइड फक्त ओपन राहते. हाऊ मच शीट will be required to make this box? The inside and the outside surface of the box is to be painted with rust-proof paint at a rate of 150 rupees per square meter. How much will it be required? So त्याला तुम्हाला बनवायचं पण आणि त्याला रंग पण द्यायचा आहे. So first we'll find out the much required area of the sheet. आता नीट लक्ष येतात बघा, हा जो बॉक्स आहे तुम्ही बघितला असेल बऱ्याच त्याचे बॉक्सेस असतात. Now suppose this is the box, हा एक बॉक्स आहे. Now instead of close, मगाशी आपण बघितलं की मॅच बॉक्स कसं असतो, क्लोज असतो. Instead of close, हा जो वरचा अपर सरफेस आहे, दिस अपर सरफेस इज ऍक्च्युअली ओपन. लक्षात घ्या, म्हणजे आपण जो टोटल सरफेस एरिया काढणार आहे त्याच्यातून आपल्याला एरिया फॉर रेक्टँगल, सॉरी एरिया फॉर रेक्टँगल तुम्हाला काय करावं लागणार आहे, मायनस करावं लागणार आहे. समजतं? एवढं थोडं लक्ष ठेवा, मोठा क्वेश्चन आहे, आरामात घेतो मी, समजून घ्या. चलो सॉरी, लक्ष द्या. Four number question. Suppose box is closed. Okay, box is closed. Then length is what? Length किती तुमची 1.5 meter. Breadth is what? Breadth is 1 meter. And height. Height is what? Height is also 1 meter. Okay. Then total surface area मी शॉर्टकट वापरतो. Total surface area of cuboid shaped box किंवा trolley is equal to 2 bracket L into B plus B into H
plus L into H or H into L. H into L. L is put kara. 2 bracket L into B 1.5 into 1 plus 1 into 1 plus plus 1 into 1.5. 2 bracket 1.5 plus 1 plus 1.5 बरोबर. सो किती आले बघा तुम्हाला 2 bracket 1.5 plus 1.5 3 plus 1 4 4.0 म्हणजे 4 8 स्क्वेअर मीटर हा तुमचा टोटल सरफेस एरिया. बट त्याच्यातून तुम्हाला मायनस करायचं आहे एरिया ऑफ अ रेक्टँगल. Therefore no area sorry इथे टोटल पाहिजे. Total surface area of open box is equal to 8 minus area of a rectangle, that is length into breadth L into B. किती आले बघा 8 minus L into B. L into B किती आहे 1.5 into 1, that is 1.5. किती आले 6.5 स्क्वेअर मीटर. नाव आता त्याला रंग पण द्यायचा आहे आणि तो रंग सुद्धा द्यायचा आहे इनसाइड आणि आउटसाइड दोन्ही बाजूला रंग द्यायचा आहे. Therefore cost of paint or painting is equal to 6.5 into 150. आता हा झाला वन साइडचा बरोबर की नाही. वन साइडचा झाला 6.5 into 150 into 2 that will be the total cost. कारण त्याला एकदा बाजूने आतून पण रंग द्यायचा बाहेरून पण रंग द्यायचा. So that your answer will be what guys बघा 6.5 meter into 150 rupees into 2, that is 1950 rupees will be the cost of painting that box.